सद्गुरुनाथ महाराज की जय। ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे। मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय दोनी। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं, विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णादिलतं, लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगभेद्यानगम्यं, वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं। सद्गुरुनाथ महाराज की जय। सद्गुरु परम पूज्य कस्तुरे महाराज की जय। आज आपण एकादशी महात्म्य या विषयावरती चर्चा करणार आहोत। एकादशी, तिचं महात्म्य, ते व्रत कसं करायचं, त्याची फलश्रुती इत्यादी आपण ह्या सर्व एकादशींच्या बाबतीत आपण चर्चा करणार आहोत। ह्यात पहिल्यांदाच मुळात प्रश्न निर्माण होतो की एकादशी उपवास का करावा। शंका रास्त आहे की कोणी वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचारेल, तर कोणी आध्यात्मिक दृष्टिकोनातून विचारेल, तर कोणी ही जे भौतिक जग आहे तर या भौतिक दृष्टिकोनातूनही विचारेल की एकादशीचं व्रत का करायचं नेमकं। म्हणजे त्याचं जर महत्त्व समजलं तर मग एकादशीचं व्रत आपण करू शकू, करू न करू, निदान तो विचार तरी रुजल्या जाईल। म्हणून हा सगळा प्रपंच म्हणजे उपवास, त्याला असं म्हणता येईल की एक वेगळा उपक्रम। मग एकादशी वर्षभरातून 24 येतात आणि अधिक मास जर आला तर त्या 3 वर्षांनंतर येणाऱ्या अधिक मासामध्ये 2 एकादशा जास्त असतात। म्हणजे एकूण 26 एकादशांचं आपण हे त्याच्यावरती चर्चा करणार आहोत, त्यांचं महत्त्व समजून घेणार आहोत। पहिल्यांदा वैज्ञानिक दृष्टिकोनातून एकादशीचा उपवास का करावा याचं वैज्ञानिक दृष्टिकोनातून आपण पहिल्यांदा चर्चा करू। कारण एकदमच आध्यात्मिक म्हटलं की तो विषय थोडासा पचायला, रुजायला, समजायला थोडा जड जातो। वैज्ञानिक दृष्टिकोन काय आहे की उपवास केल्याने काय होतं। जर हजारो वर्षांपासून आपल्याकडे ह्या एकादशांचं उपवास सुरू आहे, त्याचं महत्त्व सांगितलं जातं, फलश्रुतीच्या माध्यमातून अनेक त्याचे फायदे सांगितले जातात, पण तरीही ठराविक लोक सोडले तर त्या एकादशीचा उपवास करणाऱ्यांची संख्या तुलनेने कमी आहे। वैज्ञानिक दृष्टिकोन त्याला काही ना काहीतरी असलाच पाहिजे। मधल्या काळामध्ये आपली ही जी ग्रंथसंपदा होती, तर ही ग्रंथसंपदा एकतर नष्ट करण्यात आली, नष्ट झाली किंवा लुप्त झाली असं म्हणता येईल। इतर देशातल्या शास्त्रज्ञांनी त्यांच्या हाती जे जे ग्रंथ सापडले, जे जे माहिती त्यांना मिळाली, त्याचं त्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोनातून
परीक्षण केलं. एकादशी महात्म्य हे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये खूप मोठं वरदान आहे की ह्या एकादशीचं व्रत केलं पाहिजे. 24 दिवस वर्षातनं उपवास झाले पाहिजेत. तर हे विज्ञानाच्या दृष्टिकोनातून ओसुमी हे एक जापानचे शास्त्रज्ञ आहेत. त्यांनी याच्यावरती मात्र पूर्ण संशोधन केलं की ह्या एकादशा कोणत्या कोणत्या क्रमाने येतात, म्हणजे किती दिवसांच्या इंटरव्हलने येतात आणि वर्षात किती येतात. साधारणपणे आपल्याला माहिती आहे की 15 दिवसाला एक एकादशी येते, महिन्यातनं 2, असे वर्षभरात 24. ह्या ओसुमी शास्त्रज्ञांनी एक शोध घेतला आणि वर्षातले ह्या ज्या एकादशी आहेत किंवा तत्सम त्याने ते उपवास वर्षातनं 24 दिवस जर कडकडीत उपवास केले तर आपल्या शरीरावरती काय परिणाम होतात याचं त्यांनी संशोधन केलं. मग त्या संशोधनामध्ये त्यांच्या असं लक्षात आलं की वर्षातून कमीत कमी 12 दिवस, जास्तीत जास्त 24 दिवस जर कडकडीत म्हणजे अन्न पाणी न घेता, कुठलाही फलाहार न करता जर उपवास केला. आता त्यांना उपवास हा शब्द माहीत नव्हता, तर त्यांना होतं की स्टार्व्हेशन, म्हणजे काहीच खायचं नाही. मग असं केल्याने काय होतं, तर त्यांनी तसे उपवास आधी स्वतःवर केले, हजारो लोकांवरती प्रयोग केले, भारतातल्या लोकांवरही त्यांनी प्रयोग केले. भारतात तर प्रयोग करायला सोपं होतं, एकादशीचे उपवास करणारे अनेक जण त्यांना भेटले. तर त्यांनी तो शोध लावला आणि त्यांच्या शोधामध्ये त्यांच्या असं लक्षात आलं की वर्षातून 12 दिवस किंवा 24 दिवस जर कडकडीत उपवास केले तर आपल्या देहातल्या जुन्या आणि जीर्ण झालेल्या ज्या पेशी आहेत त्या पेशी मरतात आणि त्या पेशी मेल्याच्या नंतर त्यांच्यासोबत जे प्रथिनं असतात तर ते प्रथिनं शरीरामध्ये इतरत्र पसरतात आणि ही जी प्रथिनं आहेत तर ही प्रथिने ज्या जिवंत पेशी आहेत तर त्या प्रथिने खाऊन घेतात आणि त्या स्वतः जिवंत राहतात आणि ज्या मृत झालेल्या पेशी आहेत तर त्या मृत झालेल्या पेशीच्या जागी नवीन पेशी येतात आणि नवीन पेशी ह्या तुलनेने वयाने कमी असतात. म्हणजे पेशींचं जर गणित पाहिलं तर असं त्या मृत झालेल्या जीर्ण झालेल्या पेशी मृत होतात, नष्ट होतात, त्यांची प्रथिनं बाहेर पडतात, जिवंत पेशी त्या प्रथिने घेतात आणि त्या आपलं जीवन सुरू ठेवतात. ह्याने काय होतं की ज्या जिवंत पेशी आहेत तर त्यांना थोडीशी मोकळीक मिळते हालचाल करायला या देहामध्ये आणि त्या ताजेतवान्या होतात आणि त्यांच्या असं निष्कर्षात आलं की अशाने आयुष्य वाढतं, मनुष्य तरुण दिसतो आणि मनुष्य उत्साही दिसतो आणि तो जास्तीत जास्त निरोगी असतो. आणि ह्या संशोधनाला त्यांना नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे. आपण गुगलवरती जर का ओसुमी हा शब्द टाकला आणि नोबेल प्राईज कशाबद्दल मिळालं हे जर टाकलं तर गुगलवरती हा त्यांचा जो प्रबंध आहे हा सगळा उपलब्ध आहे, त्याची सगळी माहिती उपलब्ध आहे. दुर्दैव असं की त्यांनी 24 दिवस उपवास करून हा शोध घेतला की आपल्या पेशी ह्या चिरतरुण राहतात आणि देह निरोगी राहतो, शरीर निरोगी राहतं. आपल्या ऋषीमुनींनी अनेक वर्षांपासून हा उपवास सांगितलेला आहे, नेमका 24च सांगितलेला आहे. आता 24 म्हटल्याच्या नंतर त्याची एक वेगळी भाषा आहे की हे 24च का, कारण 24 तत्वांचा देह बनलेला असतो आणि म्हणूनच त्या 24 दिवसांना महत्त्व आहे, म्हणून एकादशी उपवास करतात. हे झालं विज्ञान. भौतिक दृष्टिकोनातून असं होतं की
आपल्या भारतापुरतं जर बोलायचं 140 कोटी आपली जनसंख्या आहे, तर त्या जनसंख्येमधून निम्म्या लोकांनी उपवास धरला, निम्म्यापेक्षाही कमी लोकांनी धरला, म्हणजे फक्त 20 कोटी लोकांनी जर का उपवास एकादशीचा केला आणि काहीच खाल्लं नाही त्या दिवशी, तर एक मनुष्य साधारणपणे 500 ग्राम धान्य किंवा फळं याच्यावरती आपली त्या दिवसाची गुजराण करतो. म्हणजे 20 कोटी लोकांनी जर एक दिवस उपवास केला तर एक दिवसाला म्हणजे 500 म्हटल्याच्या नंतर 1,00,000 टन जो आहे, तर हे अन्नधान्य आणि फळाच्या स्वरूपातलं हे शिल्लक राहतं आणि ज्यांना मिळत नाही त्यांच्यासाठी ते उपलब्ध होतं. हा भौतिक झाला. आता याच्यामध्ये 24 येतात वर्षातनं, म्हणजे 24,00,000 टन हे आपण धान्य वाचवतो. आपण जर निर्मिती करू शकलो नाही तर निदान त्याचं शिल्लक ठेवणं किंवा वाचवणे, कॉन्झर्वेशन ज्याला म्हणतात, तसं जरी केलं तरी खूप काही होऊ शकतं. आध्यात्मिक दृष्टिकोनातून जर त्याचा विचार केला एकादशीचा, तर प्रत्येक तिथीला वेगळं वेगळं महत्त्व आहे. प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत किंवा प्रतिपदेपासून अमावस्यापर्यंत प्रत्येक तिथीला एक वेगळं महत्त्व आहे आणि हे वेगळं महत्त्व प्रत्येक मासानुसार ते महत्त्व त्याचं बदलत जातं. थोडक्यात त्या त्या महिन्यातलं ते महत्त्वाचं जे तत्त्व आहे, तर ते त्या त्या दिवशी त्या पृथ्वी तलावरती ते उपलब्ध असतं आणि आपलं शरीर हे शुद्ध असावं, अंतर्बाह्य, आणि ते तत्त्व आपल्याला आत्मसात करता यावं म्हणून ह्या तिथींना महत्त्व आहे. एकादशीला हे जे तत्त्व आहे, तर हे परमात्मा जाणून घेण्याचं तत्त्व जे आहे, तर त्या तत्त्वापर्यंत पोचता येतं. दशम इंद्रिय आणि एक मन असं 11 जणांना एका दिशेने लावायचं. दशम इंद्रिय, एक मन असं 11 जणांना एक दिशेने लावायचं, त्या परमात्म्याच्या दिशेने एक दिशम. अशा तऱ्हेनं हे जर दशम इंद्रिय आणि एक मन एका दिशेला जर लावलं तर त्या परमात्म्यापर्यंत सहज पोचता येतं. ह्याचे व्रतवैकल्य आहेत, याचे नियम आहेत, त्या नियमांचं फक्त काटेकोर आपण पालन केलं पाहिजे, ते तत्त्व समजून घेतलं पाहिजे. आणि आपला हाच छोटासा हा प्रयत्न आहे की हे तत्त्व आपल्याला समजून घ्यायचं आहे. वास्तविक पाहता आपण हे कालच करणार होतो, पण काही तांत्रिक अडचणी आल्या म्हणून आपल्याला ते काल करता आलं नाही. आजच्या एकादशीचं नाव आहे वरुथिनी एकादशी आणि ही वरुथिनी एकादशी वर्षातली दुसरी येते. चैत्र महिन्यामधली ही दुसरी येते. ही पहिलीचं नाव आहे कामदा एकादशी. आता जेव्हा येईल तेव्हा आपण कामदा एकादशीबद्दलही बोलू. आज आहे ही वरुथिनी एकादशी. वरुथिनी एकादशी म्हटल्याच्या नंतर हिचं वेगळं वैशिष्ट्य आहे. सर्व एकादशांमध्ये काही ना काहीतरी गोष्टी रूपात एक दृष्टांत सांगितलेला आहे, कथानक आहे. पण ह्या वरुथिनी एकादशीमध्ये तसं कथानक कुठेही नाही. संवाद आहेत. म्हणजे जसं 24 एकादशा जर पाहिल्या तर 21 एकादशांमध्ये युधिष्ठिर म्हणजे 5 पांडवांमधले मोठे धर्मराज ज्यांना म्हणतात, त्यांचा आणि भगवान श्रीकृष्ण यांचा संवाद, म्हणजे धर्मराजाने युधिष्ठिराने विचारलेले प्रश्न आणि त्यांनी विचारलेला एकादशीचं महात्म्य हे भगवान श्रीकृष्णांनी त्यांना त्या वेळेस सांगितलेले आहे. 3 मध्ये चर्चा वेगळ्या ऋषीमुनींची आहे. क्रमाने जे जसे येतील तसे आपण ते बघूच. पण ह्या वरुथिनी एकादशीमध्ये असा दृष्टांत नाही किंवा कथानक नाही. ह्या वरुथिनी एकादशीमध्ये काय आहे तर वरुथिनी एकादशीमध्ये अशी थेट चर्चा आहे. ही जी चर्चा आहे ती ही थेट चर्चा आहे. याच्यात काही कथा नाही किंवा काहीच नाही. मग थेट चर्चा कशाबद्दल आहे तर ही जी थेट चर्चा आहे तर ह्यामध्ये
भोग आणि मोक्ष ह्या दोन गोष्टींवरती चर्चा केलेली आहे. आता चर्चा म्हटली की संदेश येतो, आणि संदेश म्हटलं की उपदेश येतो, आणि उपदेश म्हटला की कोणाला तो आवडतो, कोणाला तो आवडत नाही. पण आवडो अथवा न आवडो, ह्यामध्ये ही थेट चर्चा केलेली आहे. आणि जे सांगितलं गेलं आहे ते अगदी स्पष्ट शब्दात सांगितलं आहे की वरुथनी एकादशीचं महत्त्व काय आणि तिचा उपवास का केला गेला पाहिजे. ह्यामध्ये भोग आणि मोक्षाची सगळी चर्चा आहे. किती गमतीचा भाग आहे नाही का. भोग जर घेतले तर रोग निर्माण होतात, आणि रोग निर्माण झाले तर मग मोक्ष कसला. तर चर्चाच अशी आहे की भोग हे जे आहे हे द्वयार्थी, म्हणजे चांगले वाईट, सुखाचे दुःखाचे, आपापल्या कल्पनेनुसार ते भोग भोगायचे आणि मोक्ष प्राप्त करून घ्यायचा. दोन्ही साध्य करायचं आहे. भोगही घ्यायचे आहेत आणि मोक्षही घ्यायचा आहे. आता इथे भोग म्हणजे असं काही शारीरिक भोग, मानसिक भोग असं नाही. उत्कृष्ट सुख ज्याला आपण म्हणतो की हे जे सुख आहे, तर हे जे सुख आहे तर हे उपभोगण्याची, हे जे भोग आहेत हे प्राप्त करायचे, हे भोग भोगायचे आणि मग त्यांना मोक्ष गाठायचा. ह्या सुखाची कल्पना अशी असते की सुख जे आहे, सुखाचे जे भोग आहेत ते मला ह्याही जन्मात मिळाले पाहिजेत आणि पुढच्या जन्मातही मिळाले पाहिजे. आणि नेमकी ह्याच गोष्टींवरती ही चर्चा ह्या वरुथनी एकादशीमध्ये केलेली आहे. मोक्ष मिळवण्याकडे आपलं लक्ष का जात नाही, तर समोरचं जे दृश्य दिसतं आपल्याला, तर समोरचं दृश्य दिसल्यानंतर दृश्यामध्ये काहीही दिसते, आणि दिसल्याच्या नंतर मग आपले विचार सुरू होतात. विचार सुरू झाल्याच्या नंतर मग त्या पद्धतीने आपली कर्म करण्याची प्रवृत्ती बदलते, आणि कर्म करण्याची प्रवृत्ती बदलते ह्यालाच वृत्ती असं म्हणतात. की समोरचं दृश्य दिसलं की आपली वृत्ती बदलून जाते. सात्विक जर का दृश्य दिसलं की एखाद्या मंदिरात छानपैकी ते देवाला सजवलेलं आहे, मंद घंटानाद सुरू आहे, शंखनाद सुरू आहे, मंत्र सुरू आहेत, हे दृश्य पाहिल्यानंतर आपली वृत्ती जी आहे ही एकदम सात्विक होऊन जाते आणि नकळत आपले हात जोडले जातात. वादविवाद पाहिल्यानंतर आपली ही वृत्ती त्या पद्धतीने होते. म्हणजे दृश्य जे जे दिसतं त्यानुसार आपली वृत्ती होते. मग ही जी वृत्ती आहे तर ही आपल्याला प्रत्येक क्षणाला वेगळी वेगळी भासते. आणि वरुथनी एकादशीमध्ये नेमकं ह्याच गोष्टीवरती चर्चा आहे की ही जी वृत्ती आहे, प्रसंग कोणताही असो, आपली वृत्ती जी आहे ही सात्विकच असली पाहिजे, आपली वृत्ती शुद्धच असली पाहिजे आणि आपला भाव हा शुद्धच असला पाहिजे. त्यासाठी त्यांनी उपाय पण सांगितलेले आहेत. मग वृत्ती ही जी आहे तर ही समोरच्याची वेगळी असते, समोरच्याची वेगळी वृत्ती आहे आणि ती बदलण्याचा आपण बऱ्याच वेळा प्रयत्न करतो. पण तसं करणं म्हणजे हे स्वतःच्या पायावरती दोंडा पाडून घेण्यासारखं आहे. असं समोरच्याची वृत्ती कधीही बदलत नाही. तो त्या बदलण्याच्या मनस्थितीतही तो नसतोच. त्याची वृत्ती जी आहे ही त्याच्यासोबत असते. आपली वृत्ती जी आहे तर ही बदलण्यासाठी ही एकादशी आहे. मग ही जी एकादशी आहे तर ह्याच्यामध्ये व्रत आलं, नियम आले, विधी आला, फल आलं, सर्व आलं. पण याची आपल्याला माहिती नसते. कदाचित माहिती असते पण आहे, ही एकादशी करावी, छान आहे, त्याचं फल छान आहे, पुण्य खूप मिळतं, पांडुरंगाचं दर्शन होतं, हे माहिती आहे. ही जी माहिती आहे ती ही माहिती आपल्याकडे अर्धवट असल्यामुळे मूळ जे तत्व आहे ते स्वीकारल्या जात नाही. माहिती असतेच पण अर्धवट. जसं अहिंसा हे एक तत्व आहे आणि लहानपणापासून शाळेमध्ये आपल्याला एक अहिंसेचं तत्व शिकवलं गेलं आहे की कोणी जर आपल्या एका गालावर जर चापाट मारली तर अहिंसेचं तत्व सांगतं दुसरा गाल पुढे करावा. दुसरा गाल पुढे झाल्याच्या नंतर पुढे काय
हे माहीत नाही. त्यामुळे अहिंसेचं तत्व अंमलात येत नाही. एका बालकाला त्याच्या आईनं असंच तत्व सांगितलं की कोणी मारलं तर एक गालावरती दुसरा गाल पुढे करायचा. त्याने दुसरा गाल पुढे केला आणि घरी येऊन सांगितलं आईला की आई, तू सांगितल्याप्रमाणे मी केलं. त्याने मला एका गालावरती एक चापट मारली, मी दुसरा गाल पुढे केला, त्याने माझ्या दुसऱ्याही गालावर चापट मारली. मग आई म्हणाली की तू काय पुढे केलंस? त्यामुळे तू काही बोलली नाही म्हणून मी चांगलं त्याला बदलून काढलं म्हणे. तत्व असं समजत नाही, माहिती अर्धवट असते. मग ह्या वेळेस आपण ही एकादशी हे तत्व समजून घेण्यासाठी जी माहिती आहे तर ती सखोल आणि शास्त्रीय ही समजून घेणार आहोत. म्हणजे व्रत शास्त्रीय पद्धतीने करू, त्याचं फलही समजून घेऊ आणि त्याच्या पाठीमागचं कर्म आणि तत्व हेही सगळं समजून घेण्याचा आपण प्रयत्न करू. मग तत्व म्हटल्याच्या नंतर आणि तेही माहितीच्या आधारावरती, तर काही आपण मान्य करतो, काही मान्य करतच नाहीत. एखादी गोष्ट माहिती आहे तर त्याचा आपण स्वीकार करतो आणि एखादी गोष्ट आपल्याला थोडीशी अवघड वाटली की आपण तिला त्यागून देतो, तिला त्याच्यातमध्ये ती अमान्य करतो. आणि थोडे मान्य करणे, थोडे अमान्य करणे ही वृत्ती आहे आणि हीच बदलण्याची गरज आहे. सर्वत्र समभाव, सर्वत्र शुद्ध भाव हा एकादशीच्या दिवसांनी येतो. मग या वरुथनी एकादशीत भगवान श्रीकृष्ण युधिष्ठिराला कथा नाही सांगत. ही जी थेट चर्चा जी आपण करतो आहोत हीच ती सगळी थेट चर्चा त्याच्यामध्ये आहे. तर त्या चर्चेमध्ये आता भगवान श्रीकृष्ण आणि युधिष्ठिर म्हणजे हे झालं त्यावेळेस कौरव पांडवांचा काळ. आणि कौरव पांडव म्हटलं की मग आपल्याला त्यांच्यातलं सगळं हे माहिती असतं की युद्ध कसं झालं वगैरे. तर द्रौपदीचा हा जो प्रसंग आहे तर सगळ्यांना माहिती आहे की त्या कौरवांच्या दरबारामध्ये द्रौपदीची त्यांनी कशी अवस्था केली. त्यावेळेस दुर्योधनाला सगळेच जण बोलले की हे असं बरोबर नाही किंवा तसं बरोबर नाही किंवा तसं नाही बरोबर. भगवान श्रीकृष्णाने त्याला विचारलं होतं की तुला काय वाटतं की हे जे तू केलंस हे बरोबर आहेस का? तर तेव्हा हा दुर्योधन म्हणतो की जानाति धर्मम नच मे प्रवृत्ति, जानाति अधर्मम नच मे निवृत्ती. हा दुर्योधन म्हणतो की धर्म काय हे मला माहिती आहे, जानाति धर्मम नच मे प्रवृत्ती, पण ते पालन करण्याची माझी प्रवृत्तीच नाही, माझी वृत्तीच नाही आहे. जानाति अधर्मम, मला अधर्म काय ते माहिती आहे, पण नच मे निवृत्ती, त्याच्यापासून दूर जाण्याची माझी इच्छा नाही आहे. मग सगळं तर माहिती आहे, मग तत्व गेलं कुठे? मग जानाति धर्मम नच मे प्रवृत्ती, जानाति अधर्मम नच मे निवृत्ती, आपलीही थोडीफार अशीच गत असतेच. आणि कुठल्या ना कुठल्या तरी प्रकरणात व्रतात आपण हा थोडासा वेगळेपणा, याला कुटिलता किंवा कारस्थान किंवा स्वतःचा स्वार्थ अशा पद्धतीने हे त्याला वळवतो आणि मर्म जाणत नाही. आणि हेच मर्म जाणण्यासाठी एकादशी व्रत करावं असं भगवान श्रीकृष्ण युधिष्ठिरांना म्हणाले. तत्व जाणण्यासाठी भोग आणि मोक्ष कसं साधायचं हा दुर्योधनाचा, आपल्या युधिष्ठिरांचा प्रश्न होता, धर्मराजाचा, की देवा तू तर म्हणतो की भोगही भोगायचे आणि मोक्षही पाहायचा, हे कसं काय? भोग जर का प्राप्त होतच गेले तर त्या माणसामध्ये तो भोगविलासी नाही होणार का? मग तो त्यातच रमून जाणार नाही का? आणि मग मोक्षाची कसली त्याला आठवण राहील? तर तो याच्यातच आनंदातच ते सगळे भोग घेईल ना. पंचपक्वान्नाचा भोग, ऐशारामाचा भोग, इतर सगळे विलास जे आहेत तर ते सगळे जर उपलब्ध आहेत तर तो मोक्षाकडे कसा जाईल? कारण मोक्षप्राप्तीसाठी तर वैराग्य आवश्यक आहे आणि हे तर इथे एवढे मोठे भोग समोर उभे आहेत, मग वैराग्य कसं येईल? तर भगवान श्रीकृष्ण असे म्हणतात आहे की शरीर जे आहे, हे धर्मराजा, शरीर जे आहे हे शरीर
दिसणाऱ्या वस्तूंनी पोषित होतं. म्हणजे आपल्याला धनधान्य दिसतं, फळं दिसतात, जल दिसतं, दूध दिसतं. हे दिसणाऱ्या पदार्थांनी आपल्या शरीराचं पोषण होतं. आणि आपल्या शरीरामध्ये जे प्राण आहे, तर हे जे प्राण आहेत, ह्या प्राणाचं पोषण मात्र न दिसणाऱ्या वस्तूंनी होतं. श्वासोश्वास, प्राणायाम ह्यांनी ते हे होतं. म्हणजे दृश्य आणि अदृश्य ह्या दोन्हींचा तो मिलाप करायचा आहे आणि तिथे तो विवेक साधायचा आहे. आता विवेक साधायचा म्हटल्यानंतर परत प्रश्न निर्माण होतो वृत्तीचा. वृत्ती ही अशी बदलत नाही, वृत्ती हजरच असते, एक तर चांगली एक तर वाईट. ती अभ्यासाने ती बदलता येते, पण सुरुवातीला ती बदलत नाही. तिला अभ्यास असं म्हटलेलं आहे. अभ्यासाने, प्रयत्नाने. मग प्रयत्न हे एकादशीमध्ये सांगितलेत, व्रतात सगळं सांगितलेलं आहे की काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे. त्या पद्धतीनं हे तत्त्व समजून घेता येईल आणि वृत्ती मग ही जी आहे ही बदलता येईल. वृत्ती फक्त आपली बदलायची आहे, समोरच्याची नाही. आपली वृत्ती आणि आपला भाव हा प्रत्येक कर्माला, प्रत्येक प्रसंगी आपला हा शुद्धच पाहिजे. पण शुद्ध पाहिजे म्हटल्यानंतर यासाठी नियम आले. मग नियम आलेत म्हटल्यानंतर हे नियम आपण सगळेचे सगळे स्वीकारू शकत नाहीत किंवा सगळेचे सगळे फेटाळू शकत नाहीत. आपला अभ्यास हाच आहे की जे प्रयत्न सांगितलेले आहेत, जे नियम सांगितलेले आहेत, हे आपण त्या नियमांचं काटेकोर पालन करून मग ही वृत्ती आपली बदलायची आपण अभ्यास करणार आहोत. वैज्ञानिक दृष्टिकोनातून एकादशीचं महात्म्य सांगितलं, भौतिक दृष्टिकोनातूनही एकादशीचं महात्म्य सांगितलं. आता आध्यात्मिक दृष्टिकोनातून ही चर्चा चालली आहे. वृत्ती आपली आपल्याला बदलायची, दुसऱ्याच्या वृत्तीशी आपल्याला काहीच कर्तव्य नाही आहे. मग ही वृत्ती बदलण्यासाठी नियम आहे, तर नियमाचं पालन करावं. पण नियमाचं पालन करताना बंधन निर्माण होतात. मग बंधन निर्माण होतात म्हणजे मग बंधन नेमके कोणते निर्माण होतात, कसे निर्माण होतात, यासाठी काय केलं पाहिजे. मग बंधन हे आपल्या मानण्यावरती असतात. बंधन आपण लादून घेतो. भोग म्हणजे हे सगळे बंधन आहेत. जेवढे भोग आहेत हे सगळे बंधन आहेत. मग ह्या बंधन हे समजून कसे घ्यावेत. एक शेतकरी होता. शेतातून आल्यानंतर बैलगाडी होती, त्याच्यासोबत ती बैलगाडी आणि पाठीमागे गाय बांधलेली होती. हे दृश्य खेड्यात आपल्याला खूप वेळा दिसतं. घरी आला, बैल सोडले, गाडी उभी केली, गाईला तर पाठीमागे जे बांधलेलं होतं तिथून तो तिला खुंटीवरती बांधण्यासाठी तो खुंट्याकडे घेऊन चालला. गाय काही येईना, ती त्याला तिकडे ओढू लागली आणि हा शेतकरी गायीला इकडे ओढू लागला. ज्याला जर काहीच समजत नाही, माहीत नाही, तर तो काय म्हणेल की गायीच्या ताब्यात हा शेतकरी आहे का शेतकऱ्याच्या ताब्यात गाय आहे. कोण कोणाचा अधिकार आहे, कोणाचा, गायीचा शेतकऱ्यावरती आहे का शेतकऱ्याचा गायीवरती आहे, हा संभ्रम पडतो. नेमकं बंधन हे असंच आहे. मग बंधनात आपण आहोत की आपल्याला बंधनाने अधिकार गाजवलेला आहे. छोटीशी गोष्ट आहे. दैनंदिन सध्याच्या युगातलं बंधन आपल्याजवळ कोणतं आहे. आपल्याजवळ बंधन आहे आपल्या हातातला मोबाईल. हा बंधन आहे. मग मोबाईलच्या अधीन आपण आहोत का आपल्या अधीन मोबाईल आहे. मालक कोण आहे, मोबाईल की आपण. ज्या दिवशी याचं उत्तर समजेल त्या दिवशी बंधन हा नक्कीच समजून जाईल आणि ती जी वृत्ती आहे तीही समजून घेता येईल. मग बंधनासाठी विवेक पाहिजे. मोबाईल अनावश्यक आहे असं म्हणत नाही किंवा ते दुष्परिणाम करतं असंही माझं मत नाही. फक्त आपल्या मर्जीनुसार त्या मोबाईलनं काम करावं. मला जेव्हा वाटेल तेव्हाच मी यूट्यूब पाहील, मला जेव्हा वाटेल तेव्हाच मी फेसबुक पाहील, जेव्हा मला वाटेल तेव्हाच मी व्हॉट्सॲप पाहील आणि मला जर नाही वाटलं तर मी काहीच पाहणार नाही.
फक्त आलेले फोन घेईन, तेही महत्वाचे असतील तर. बंधन असं विवेकाने हे समजून घ्यायचं आहे. पण गैरसमजच बंधनामध्ये जास्त होतात आणि एकदा गैरसमज झाले की मग मात्र त्रिताप होतो. एकदा गैरसमज निर्माण झाले की त्रिताप म्हणजे आध्यात्मिक ताप, भौतिक ताप, आदिदैविक ताप, सगळे. आदिदैविक म्हणजे मग आपला गैरसमज झाल्यानंतर आपण देवाला खूप घाबरतो. देवाने असं केलं तर, देवाने तसं केलं तर. पण देव असं काही करत नाही. देवाची व्याख्याच ती आहे की तो स्वतः द्यायला बसलेला आहे. भौतिक म्हटल्याच्या नंतर आपणच पथ्य पाळत नाही तर आपल्याला ताप होईलच. आणि आध्यात्मिक तापही होतो. जसं आपण ही चर्चा करतो आहोत, यामध्ये 40 मिनिटं आपले जाणारच आहेत, 40-50 मिनिट. बाकीच्यांच्या दृष्टिकोनातून हा तापच झाला की काय तुम्ही ते मोबाईलवरती एकादशाचं महत्त्व ऐकत बसले, ते काय फार महत्त्वाचं आहे का? आम्ही काय एकादशा केल्या नाहीत का? हा जो ताप आहे हा आध्यात्मिक ताप आहे. त्याच्यामध्ये अनेक गोष्टी होतात. तर त्या त्रिताप होतात ह्या गैरसमजामधून. पण हे विवेक पाहिजे आणि विवेक म्हटलं की मन आलं. आणि हे जे मन आहे तर हे मनच आपल्याला बंधनातूनही मुक्त करतं किंवा बंधनातही ते आपल्याला टाकतं याच्यामध्ये. कारण मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयो, बिंदू उपनिषदमध्ये हे वाक्य आहे. मन जे आहे हेच कारण बंधनाला आहे, मन हेच कारण आहे मोक्षाला आहे. मग भोग भोगायचेच नाहीत का? भोग भोगायचेच, पण त्याची आठवण ठेवायची नाही. सध्या आंब्याचा सीझन सुरू आहे. हापूस आंबे आणले, हापूस आंब्याचा रस केला, पोळी केली, पुरी केली, काय जे असेल ते. सकाळी आपलं भोजन झालं. दिवसभर 2-4 दिवस त्या रसाची चर्चा करू नये किंवा त्याच आठवणीत रमवू नये. रस झाला, पोळी झाली, पुरी झाली, पोट भरलं, संपला विषय. तो भोग भोगल्या गेला. आणि मोक्षाकडे वाटचाल कशी सुरू झाली की तो विषय सोडून दिला. सुखाच्या बाबतीतलाही विषय सोडून दिला, दुःखाच्या बाबतीतलाही विषय सोडून दिला. भोग आणि मोक्ष हे फार अंतर कमी आहे त्याच्यामध्ये. सतत आठवण ठेवत गेलं की बंधन आहे, विसरत गेलं की मोक्ष आहे. गंमत अशी आहे की लहानपणापासून आपल्याला शिकवलं जातं सगळं लक्षात ठेव. आणि मृत्यूच्या समय आपल्याला शिकवलं जातं सगळं सोडून द्या, विसरून जा. कसं विसरून जा? 60-70 वर्ष जर स्मरणातच ठेवायची देहाला सवय लागलेली आहे, विसर पडतच नाही. पण त्या पद्धतीनं तो विवेक हवा. मग विवेक म्हणजे कसं की ह्यात भोग केव्हा घ्यायचा, किती घ्यायचा, आणि त्याचं जास्त चर्चा स्मरण नाही ठेवायचं आहे. विषय संपला, पटकन संपवता आला पाहिजे, चांगला असो आणि वाईट असो. ह्या एकादशीमध्ये अशा तऱ्हेनं हा विवेक जो जागा ठेवतो तर तो भोगही घेतो, मोक्षही प्राप्त करतो. इहलोक आणि परलोक ह्या दोन्ही ठिकाणी त्याला सौख्य प्राप्त होतं. इहलोक म्हणजे ह्यामध्ये आपण निवडलेलं. इहलोक म्हणजे आपण निवडलेलं. आणि हे जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत आपलं निवडलेलं हा जो लोक आहे हा इहलोक झाला. मग पती किंवा पत्नी आपण निवडलेली आहे, संतती आपलीच इच्छा होती म्हणून निवडलेली आहे, घर आपणच निवडलेलं आहे, आजूबाजूचा परिसर आपणच निवडलेला आहे. हे सगळं आपण निवडलेलं आहे. तर त्यामुळे इहलोक, आता ह्या इहलोकात सौख्य म्हटल्याच्या नंतर किती विरोधाभास होतो. आपणच निवडलेलं आहे पती पत्नी, पण एक दिवस तरी विचार येतोच की नाही की हे सगळं सोडून एक दिवशी निघून जावं म्हणून. एक दिवस तरी विचार येतोच. मग एकादशीच्या याच्यामध्ये ही जी नकारात्मक वृत्ती आहे हिचाही बदल होतो. आहे त्यात स्वीकार, आहे त्यात आनंद. मग ह्या इहलोकातही आनंद आहे. आणि इहलोकात म्हटल्याच्यानंतर जोपर्यंत आपलं जीवन आहे तोपर्यंत, आणि हे जे कर्म आहे हे कर्म इहलोकात शिल्लक राहतं. मरेपर्यंत आपल्याला काम करावंच लागतं कुठलं ना कुठलं तरी. एक कर्म आहे ते शिल्लक राहतं. आणि परलोक म्हणजे कसं, आपल्या मृत्यूनंतरचं जीवन.
तेव्हा शिल्लक राहते फक्त कीर्ती. आता ह्यात कीर्ती म्हटल्याच्या नंतर वृत्ती आणि भाव दोन्ही शुद्ध ठेवण्यासाठी अभ्यास करणं गरजेचं आहे. अभ्यास करायचा म्हणजे काही फार असं कुठे लांब जाऊन एखादं शिबिर वगैरे अटेंड करायचं असातला भाग नाही. हा फक्त असाच आहे की ही जी आपलं कर्म आहे, दैनंदिन कर्म जे आहे, तर ते शुद्ध भाव ठेवून शुद्ध वृत्ती ठेवून करावं. एक नाथपंथीय एक भिक्षुक होते. आता नाथपंथी म्हटल्यानंतर त्यांच्याकडे सगळ्या विद्या असतात आणि ते खूप त्यांना क्रोध येतो. तर एका ठिकाणी ते भिक्षा मागायला गेले. तर रस्त्याने जाता जाता काय झालं की त्या वरती जो एक पक्षी चालला होता, तर तो पक्षी त्याने त्या भिक्षुकाच्या अंगावरती विष्ठा टाकली. विष्ठा टाकल्या म्हटल्यानंतर हे नाथपंथीय भिक्षुक एकदम संतापले आणि त्यांनी नुसतं वर पाहिलं. वर पाहिल्यानंतर तो विष्ठा टाकणारा पक्षी एका क्षणात जळून खाक झाला. हे पुढे गेले, एका घराच्या समोर उभे राहिले भिक्षा मागायला. अलख निरंजन. ती बाई काही लवकर आली नाही बाहेर. यांनी परत आवाज दिला, अलख निरंजन. ती बाई थोड्या वेळाने आली आणि आल्या आल्या म्हणाली, महाराज, मी गृहिणी आहे आणि गृहिणी असल्यामुळे मला खूप कर्म आहेत, माझे कर्तव्य आहेत. त्याच्यामुळे मला ते कर्तव्य पार पाडता पाडता तुम्हाला भिक्षा द्यायला थोडा उशीर झाला. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही मगाशी तो जो पक्षी त्याच्या नुसत्या डोळ्यांनी तुम्ही जळून टाकला तसं मी जळून जाईल असं मानू नका तुम्ही. हे नाथपंथीय भिक्षुक एकदम स्तब्ध झाले की ह्या बाईला हा प्रसंग कसा कळला पक्षाचा. आणि ही बाई म्हणते की त्या पक्षासारखं मी नाही. मग त्याने तिला विचारलं की तू काय करत होतीस. म्हणे मी माझं जे लेकरू आहे त्या लेकराला नाव घालून त्याचं सगळं व्यवस्थितशीर करून मी त्याला भरवत होती आणि मग भिक्षा द्यायला आली. माझा कर्म करण्याचा भाव आणि वृत्ती हे दोन्ही शुद्ध होतं. आपल्या वाटे आलेलं जे काही कर्म आहे, कर्म कोणतंही आपल्या वाटेला असेल तर ते कर्म शुद्ध भाव ठेवून शुद्ध वृत्ती ठेवून ठेवावं. मग असे तपश्चर्या करणारे कितीही जरी आले तरी ते फिके पडतात. आणि नेमकं ह्याच गोष्टीवरती ह्या वरुथिनी एकादशीमध्ये भगवान श्रीकृष्णाने सांगितलं आहे की मग असं केलं तर पुण्य किती मिळतं. 1000 वर्ष तप केल्याचं पुण्य मिळतं. 1000 वर्ष. मग ह्या नाथमध्ये मग आता ही वृत्ती आणि भाव शुद्ध ठेवायचा छोटासा प्रयत्न आहे, छोटासा अभ्यास आहे. कर्म करताना आपली वृत्ती कशी अंतर्मुख व्हायचं आहे. एकादशीच्या निमित्त अंतर्मुख व्हायचं आहे की मग मला जर कर्मच करायचं आहे, मला जर का घरातला केअर काढायचा आहे, तर माझी वृत्ती कशी आहे. नुसता आडवा तिडवा कोणचा मारून केअर काढला म्हणण्याची आहे का शांतपणे शुद्ध भाव ठेवून संपूर्ण केअर बाहेर काढण्याची वृत्ती आहे. हे आपापलं ठरवायचं आपल्याला. प्रत्येक कर्मामधली वृत्ती अशी ठरवायची आणि ती शुद्ध ठेवायची आहे आणि भाव जो आहे तो शुद्ध ठेवायचा आहे. पण यामध्ये लोभ आडवा येतो आणि लोभ आडवा आला की मग सावधानता बाळगायला पाहिजे. आणि सावधानता बाळगायलाच ही वरुथिनी एकादशी शिकवते की सावधान होऊन जा. मग ह्या एकादशीने हा भाव आणि वृत्ती ही दोन्ही बॅलन्स करायची आहे, शुद्ध ठेवायचं आहे आणि विवेकानेच विचार करायचा आहे प्रत्येक गोष्टीचा. पण हे कसं साध्य होईल. हे साध्य होण्यासाठी एकादशीच्या ह्या वरुथिनीमध्ये उपाय सांगितले आहेत. दशमीच्या दिवशी उपवास एक वेळ, एकादशीला दोन्ही वेळ उपवास आणि द्वादशीला एक वेळ भोजन. नियम त्यांनी सांगितलेले आहेत. नियम कसं सांगितलं आहे की दशमीच्या दिवशी काश्याचे पात्र, 2दा भोजन, परान्न, चणे, मांस, मसूर, कोदरू, मध, भाजी, भक्षण, मैथुन या 10 गोष्टी करू नयेत. म्हणजे काश्याच्या पात्रात त्या दिवशी भोजन नाही करायचं. आता ही जेव्हा कथा लिहिल्या गेली
तेव्हा सगळ्यांकडे पितळीचे, तांब्याचे, काश्याचे भांडे होते. आता आपल्याकडे स्टीलचे आहेत. काश्याच्या पात्रामध्ये भोजन करायचं नाही आहे. मग आता सध्या स्टील आहे. विचार आपल्या बदलायचे की त्या दिवशी स्टीलच्या पात्रात भोजन नाही करायचं, स्टीलचं ताट घ्यायचंच नाही. मग पत्रावळ घ्यायची. पत्रावळ कोणती घ्यायची? केळीचं पान घ्यायचं, त्याच्यावरती भोजन करा. कारण काय की त्या पदार्थामधून ती एक सहजतेने निर्माण होणारी नियमितता किंवा त्याला सवय असं म्हणतो, तर ती सवय ती मोडली गेली पाहिजे, तिला तिथे विश्राम दिला गेला पाहिजे. जसं आपल्या अनेक व्रतांमध्ये सुंदर सुंदर सगळ्या गोष्टी लिहिलेल्या आहेत. जसं त्या नागपंचमीच्या दिवशी तो लोखंडाचा तवा ठेवत नाहीत, लोखंडाची कढई ठेवत नाहीत, ठेवू नाहीत म्हणे. त्याच्या पाठीमागे तत्व असं आहे, लोखंडाच्या तव्यावरती किंवा कढईमध्ये भाजी शिजवली किंवा पोळ्या केल्या तर देहाला त्या लोहाची सवय होऊन जाते आणि मग ते लोह असल्याशिवाय शरीर थोड्याशाही काही गोष्टीसाठी मग प्रतिकार करू शकत नाही. म्हणून त्याने सांगितलं की वर्षातून एक दिवस तू ते तवास ठेवूच नको आणि शरीराला सवय कर की आज तुला लोह नाही मिळालं तरी तुला जगायचं आहे. मग त्या दिवशी भाजी खायची, फळं खायचे, रस प्यायचा, पण कढईने ठेवायची. डॉक्टर लोक सुद्धा औषधं काही दिवस रोग बरा होईपर्यंत तुम्हाला नियमित औषधं घ्यायला लावतात आणि नंतर मग ते एक दिवसाआड सांगतात किंवा मग आठवड्यातून सांगतात, अनियमित करण्यासाठी, शरीराला त्याची सवय लागू नये म्हणून. आणि ह्यालाच म्हणतात ते इंग्रजीमध्ये शटडाऊन घेणे. जी मशीन 24 तास 12 महिने चालते तिला असं 6 महिन्यातून एकदा एक दिवसाचं शटडाऊन घेतलं जातं. त्या दिवशी ती मशीन बंद ठेवली जाते आणि मग ती 364 दिवस कार्य करते. आपल्या देहाला यासाठीच काश्य सांगितलं. काश्याच्या पात्रात भोजन करायचं नाही, दोनदा भोजन करायचं नाही, परान्न घ्यायचं नाही. परान्नाचा वेगळा विषय आहे, तो कुठल्या तरी एकादशीमध्ये आहे. चणे खायचे नाहीत, मांस खायचं नाही, मसूर खायचं नाही, कोदरू खायचं नाही. कोदरू म्हणजे भगरीसारखा पण वरई नसलेला, वरई आणि भगर नसलेला तत्सम एक छोटंसं धान्य आहे, त्याला कोदरू म्हणतात. म्हणजे आता इंग्रजी भाषेमध्ये त्याला मिलेट म्हणतात. तर त्या मिलेट ते खाऊ नये, मध खाऊ नये, भाजी खाऊ नये, मैथून करू नये, ह्या 10 गोष्टी करू नये दशमीला. म्हणजे एकदा जेवायचं आणि ह्या 10 गोष्टी नाही करायच्या. एकादशीच्या दिवशी द्यूत खेळणे, निद्रा घेणे, दात घासणे, विडा खाणे, रागवणे, कपट करणे, खोटे बोलणे, दुसऱ्यावर दोषारोप करणे, पतिताशी भाषण करणे हे त्याज्य समजावे. आता नेमकं धर्मराजाचा आणि भगवान श्रीकृष्णाचाच संवाद आहे आणि महाभारताचा प्रसंग आहे आणि नेमकं पहिल्याच याच्यात दशमटे म्हणतात द्यूत खेळू नये. जुगार खेळण्यावरनंच तर महाभारत झालं हो. म्हणून मग त्या दिवशी तरी एकादशीच्या दिवशी जुगार खेळू नये, द्यूत खेळायचं नाही, निद्रा घ्यायची नाही, नुसतं झोपायची सवय शरीराला लावू नये, तिला ब्रेक द्यावा, दात घासू नये. आता त्या काळामध्ये दात हे त्या कडुलिंबाच्या किंवा झाडाच्या त्या बारीक फांद्यांच्या त्या छोट्या छोट्या काड्या आणून त्याने ते दात घासायचे. जर एक दिवस जर दात नाही घासले तर त्यावेळेची जी लोकसंख्या असेल तर तेवढ्या त्या फांद्यांचा जो नाश आहे त्याचं ओरबाडणं तर ते होऊन तिथे त्यांचं निसर्गाचं संवर्धन होतं, संरक्षण होतं. हा त्याच्या पाठीमागे उपाय. आणि दुसरं, त्या दिवशी तरी एक दिवस दातावरती प्रेशर देऊ नये, म्हणजे मग दात जास्त दिवस टिकतात असं विज्ञान सांगतं. विडा खायचा नाही आहे. विडा खाल्ल्याच्या नंतर रंगेली वृत्ती सुरू होते, म्हणून त्या दिवशी विडा खायचा नाही. रागवायचं नाही कोणावरती. सतत आठवण ठेवायची की आज एकादशी आहे, आज मला कोणावर रागवायचं नाही, मला कोणाशी कपट करायचं नाही, मला कोणाशी खोटं बोलायचं नाही, मला दुसऱ्यावरती दोषारोप करायचा नाही आहे, तुझ्यामुळे झालं असं काहीच म्हणायचं नाही. पतिताशी भाषण करणे, जी पतीशी एकनिष्ठ नाही अशा स्त्रीशी भाषण करणे
हे त्याज्य समजावे. जागरण करावे. आता जागरण करावे म्हणजे कसं? झोपलं की मन विचार करतं आणि मन विचार करायला लागल्याच्या नंतर मनाला सुद्धा एक दिवशी आराम द्यावा, म्हणून त्या दिवशी झोपायचं नाही. जागरण. आता जागरण म्हणजे कसं झालं? जागे जागे भय आले पाठी मोठे. कसलं भय आलं पाठीमागे? मृत्यूचं भय पाठीमागे आलं. आणि जागरण केल्यानंतर एकादशीचं जर चिंतन केलं तर मृत्यूचं भय नाहीसं होतं. जागच राहिलं ना, त्या दिवशी मनाला काहीच काम दिलं नाही, मन शुद्धच राहतं. द्वादशीच्या दिवशी काश्याच्या पात्रात भोजन करायचं नाही. मद्य, मांस, मसूर यांचं सेवन करायचं नाही. व्यायाम त्या दिवशी करायचा नाही. किती सुंदर विचार आहे बघा. 2 दिवस उपास झाले, 1 दिवस अर्धा, 1 दिवस पूर्ण, आणि त्याच्या तिसऱ्या दिवशीच लगेच व्यायाम करू नये. शरीरावरती जास्त ताण येतो आणि डिहायड्रेशन होण्याचा संभव आहे, हे त्यांना माहिती होतं तेव्हा. म्हणून त्यांनी सांगितलं की त्या दिवशी व्यायाम करू नये. द्वादशीला परान्न घेणे, दुसऱ्याच्या घरी जाऊ नये. नाहीतर एकादशीचं पारायण आहे, तुम्ही या जेवायला, की हे चालले तिथे जेवायला, त्या दिवशी नाही. परनिंदा करणे, दुसऱ्याची निंदा करायची नाही. लक्षात ठेवायचं की आज द्वादशी आहे. अंगाला तेल लावणे, हजामत करणे, मैथून करणे हे घेऊ नये. आणि कन्येचे द्रव्य घेऊ नये. कन्येचे द्रव्य घेणे हे टाळावे. अशा ह्या नियमात राहून ही जर वरोथिनी एकादशी जर केली तर काय होतं? 10,000 वर्षांचं तप आहे, त्याचं फल मिळतं. 10,000 वर्ष. कुरुक्षेत्रात सूर्यग्रहणाच्या वेळी 8,000 तोळे सुवर्णदानाचं पुण्य मिळतं. 8,000 तोळे सोनं. तुम्ही किलोचा हिशोब करून घ्या. दानफल. दानाला खूप महत्त्व आहे, किंवा दान केलं पाहिजे. मग काय केलं पाहिजे? दान आपल्याला माहीत नाही काय केलं पाहिजे. प्रत्येक सणामध्ये आपल्याला ते दानाचं महत्त्व सांगितलं असतं. संक्रांतीच्या दिवशी वाण द्यायचं असतं, मग ते दानाचा प्रकार झाला. आता त्याचं स्वरूप बदलून गेलं, तो भाग वेगळा, पण ती उपयोगी वस्तू दान करायची. त्याला उपयोगी वस्तू की काय? 5च लोकांना द्या, पण उपयोगी असेल असं काहीतरी दान करा. मग संक्रांतीच्या दिवशी तसं वाटतं. ह्या एकादशीच्या दिवशी जर घोडा जर दान केला तर त्याचं पुण्य वेगळं. घोडा दानापेक्षा हत्ती दान केला तर त्याचं पुण्य जास्त. आता घोडा वारकरी लोकांच्या तिथे ते एकादशीच्या रिंगणामध्ये तो घोडा असतो, तर कोणीतरी तो दान केलेलाच असतो. गजानन महाराज शेगावच्या मंदिरामध्ये गेले तर तिथे हत्ती बांधलेला आहे, तो कोणीतरी तो दानच केलेला आहे. म्हणजे घोडा जर दान केला तर त्याच्यापेक्षा दान मोठं आहे हत्तीचं दान. हत्तीच्या दानापेक्षा मोठं दान आहे भूदान, जमीन द्या, देवस्थानाला जमीन देऊन द्यायची. त्याच्यापेक्षा मोठं दान आहे तीळ दान. एकादशीच्या दिवशी तिळाचं दान ब्राह्मणाला द्यावं. सपाट छोटं भांडं, फुलपात्र, ते तामण छोटं, ते भरून त्याच्यात पांढरे तीळ भरायचे आणि तुळशीचं पत्र ठेवून ते ब्राह्मणाला एकादशीला, द्वादशीला ते त्याला दान करायचं. म्हणजे घोड्यापेक्षा गजदान मोठं, गजदानापेक्षा भूदान मोठं, भूदानापेक्षा तिळदान मोठं, तिळदानापेक्षा सुवर्णदान मोठं, सुवर्णदानापेक्षा अन्नदान मोठं, अन्नदानापेक्षा गोदान मोठं, गोदानापेक्षा विद्याज्ञान सर्व मोठं, आणि विद्याज्ञानापेक्षाही वरोथिनी करण्याचं पुण्य आणि हे दान सर्वात मोठं. आणि हे वरोथिनीत सर्वच काही प्राप्त आहे, सर्वच काही आहे. म्हणजेच मग सर्व पातकांचा क्षय होतो, भाग्योदय होतो, इहलोकी परलोकी सौख्य मिळतं, 1,000 गायी दिल्याचं पुण्य मिळतं, मृत्यूचे भय नाहीसे होते आणि शेवटी विष्णू लोक प्राप्त होतो. पण नियम कडक आहे. एकेका दिवशी एक एक नियम जरी समजून घेतला की रागवणे, कपट करणे, खोटं बोलणे, दुसऱ्यावर दोषारोप करणे, पतिताशी बोलणे, परनिंदा करणे, परान्न घेणे, ह्या गोष्टी जरी, कन्येचं द्रव्य घेणे, ह्या गोष्टी जरी टाळल्या
तरी त्या वर्धनी एकादशीमध्ये ती वृत्ती कशी बदलते याची प्रचिती आपल्याला निश्चितच येते. एवढ्या समजा एकादशीचं हे समजा नाही जमलं, माझ्या सद्गुरूंना मी विचारलं होतं की आता हे 3-3 दिवसाचं आहे, मग कालानुरूप यात काही बदल व्हायला हवा की नको? तर ते म्हणाले की हवा. मग कसं? दशमीला एक वेळ जेवावं आणि रात्रीचं भोजन झाल्यानंतर, आता 8 वाजता भोजन झालं आहे तर मग पाणीही प्यायचं नाही कुठपर्यंत? जोपर्यंत आपली शक्ती आहे शारीरिक तोपर्यंत. एकादशीच्या दिवशी पाणीही प्यायचं नाही, अन्न घ्यायचं नाही, फराळ करायचं नाही, फळं खायचं नाही, रस नाही, ज्यूस नाही, काहीच नाही. हे कमीत कमी सुरुवातीला अभ्यास म्हणून 11 वाजेपर्यंत करायचं. 11 वरती खूप जोर दिलेला आहे. एकादशम, एकादशीला न्यायचं ना सगळं, म्हणून 11 वाजेपर्यंत जेवढी शक्य आहे तेवढं तर खायचं नाही. मग नुसतं त्या विष्णू लोकातली हवा घ्यायची. त्यानंतर मग मात्र ज्यावेळेस जीव म्हणेल की नाही आता माझ्याच्यानं नाही होत, त्यावेळेस थोडासा गुळाचा खडा खाऊन घ्यायचा, 2 घोट पाणी पिऊन घ्यायचं आणि मग फलाहार म्हणजे फळं घ्यायचे किंवा मग जे भोजनाचा प्रकार असेल तो तसा आपण करू शकतो. पण शक्य तितकं दशमीपासून एकादशीच्या दिवशी ह्या देहाला त्या तपात बुडवायचं, तपस करायचं त्याचं, ते तपश्चर्या. मग नाथपंथी तरी तपश्चर्या काय करतील? वृत्ती आणि आपला भाव हा शुद्ध ठेवून हे सर्व कर्म असेच करत राहायचे आणि अशा तऱ्हेनं वर्धनी एकादशी केल्यानंतर इहलोकी आणि परलोकी आपल्याला हे सौख्य प्राप्त होईल एवढं निश्चित. कारण वचन भगवान श्रीकृष्णाचं आहे. त्यातला मध्यमार्ग माझ्या सद्गुरूंनी सांगितलेला आहे आणि असं हे 3 वर्ष तरी करावं, म्हणजे मग इहलोकी आणि परलोकी सौख्य प्राप्त होतं. या वर्धनी एकादशीच्या निमित्तानं आज आपण इथे विश्राम घेऊ. पुढच्या एकादशीच्या दिवशी पुढची चर्चा करूया. सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु परम पूज्य कस्तुरे महाराज की जय. भगवान श्री कृष्ण की जय. जय जय श्री कृष्ण.